मराठा समाजाला आरक्षण दिल्याने संयम राखावा, एकनाथ शिंदेंनी केले आवाहन। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती, त्याप्रमाणे मराठा समाजाला 10% आरक्षण दिले आहे। काही जण हे आरक्षण टिकणार नाही असे सांगत आहेत। त्यांना संधी मिळाली, परंतु त्यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवला नाही। सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या त्रुटी काढल्या आहेत, त्यामुळे हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार आहे। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। मराठा समाजाने आंदोलन न करता संयम राखावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे। खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जलमंदिर पॅलेस या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। शनिवारी उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। आजचा दिवस खरं म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज उदयनराजे यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राज्यभर त्यांचे चाहते, त्यांचे हितचिंतक आयोजित करत असतात। अनेक उत्साह असतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त। तसं बघायला गेलं तर त्यांचं कायम उत्साहच असतो आणि त्यांची सगळी चाहते मंडळी देखील खूप उत्साही असतात। 3 वेळा खासदार होते आणि एकदा राज्यसभा, 3 वेळा खासदार, एकदा राज्यसभेचे सदस्य, मंत्री होते आणि कृष्णा खोऱ्याचं महामंडळाच्या माध्यमातून देखील त्यांनी खूप काम केलं जिल्ह्यासाठी आणि या जिल्ह्यामध्ये देखील खासदार असताना देखील त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या अनेक बाबींना स्पर्श केला। अनेक विकासाची कामं मतदारसंघामध्ये किंवा मतदारसंघाच्या बाहेर देखील त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला। एक दिलखुलास मोकळ्या मनाचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि अगदी गोर गरिबांमध्ये देखील आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला असे हे व्यक्तिमत्व आपल्या संपूर्ण राज्याला परिचित आहे। आमच्याकडे येताना ते एकदा लॉन्च चालवत आले होते। कधी काय गाडी चालवतील, रिक्षा चालवतील, कधी लॉन्च चालवतील आणि एक सर्वसामान्य सगळ्यांना हवं असं आपलंसं करण्याची जी काय त्यांच्याकडे कसब आहे आणि काही असं आर्टिफिशियल नाही, हे सगळं नॅचरल आहे। नैसर्गिकरित्या या सगळ्या गोष्टी, घटना त्यांच्याकडून घडत असतात आणि म्हणून मगाशी मी म्हटलं, एक दिलखुलास आणि मोकळ्या मनाचा माणूस आणि व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये आपण पाहतो आणि कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं वेड आहे आणि कार्यकर्त्यांना देखील त्यांचं वेड आहे। त्यामुळे त्यांच्या या स्वभावामुळे आणि म्हणूनच आज मला अभिमान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या परिसरामध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि आज आम्ही जो काही राज्याचा कारभार करतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय आणि त्यांच्या 13व्या वंशजाचा आज वाढदिवस हे तमाम शिवभक्तांसाठी एक मेजवानी आहे। एक आवडता एक नेता त्याचं वाढदिवस सगळ्या मोठ्या आनंदात साजरा करतात। आवर्जून मी या ठिकाणी सांगेन की मराठा आरक्षणामध्ये देखील ते अग्रभागी होते आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सरकारने देखील घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेने दसरा मेळाव्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी लीन होऊन शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं, इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करणारं आरक्षण देणार आणि आम्ही विशेष अधिवेशन घेऊन ती शपथ पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे
हे जे आरक्षण दिलंय ते आरक्षण दिल्यानंतर मला वाटतं पहिली आमची इथं भेट होती. पहिले हा देखील एक योगायोग आहे. आणि मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगू इच्छितो की काही लोक म्हणतात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकणार नाही. का टिकणार नाही याचे कारण कोणी देत नाही. परंतु जे आम्ही दिलंय ते कसं टिकलं पाहिजे याबद्दल सकारात्मक चर्चा झाली पाहिजे. जेव्हा ज्यांच्या हातात संधी होती त्यावेळेस त्यांनी ती संधीचं सोनं केलं नाही. परंतु ज्यावेळेस एक मराठा समाज गेले अनेक वर्ष आरक्षण मागतोय, त्याला आरक्षण देण्यासाठी 4 लाख रुपयांची टीम आम्ही लावली. डे नाईट काम केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे ऑब्झर्वेशन होतं, सुप्रीम कोर्टामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या पूर्ण दूर करण्याचं काम केलं. हा सॅम्पल सर्वे नाही, पूर्णपणे एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे आहे. त्यामुळे पूर्ण मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली त्याचं बॅकवर्डनेस सिद्ध केलेलं आहे. अतिशय तज्ञ लोकांनी काम केलंय. मागासवर्ग आयोगाने खूप मेहनत घेतलेली याच्यामध्ये. आणि मी आपल्याला उदयनराजेंच्या समोर सांगू इच्छितो की जो लढा मराठा समाजाने दिला तो यशस्वीपणे या निर्णयामुळे पूर्ण झाला. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत कायद्यावर टिकेल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि म्हणून मी आज खूप समाधानी आहे की मला हा निर्णय घेतल्यानंतर उदयनराजेंच्या ही भेट मला घेता आली वाढदिवसानिमित्त. प्रतापगड किंबहुना या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास 381 कोटी रुपये आम्ही काल परवाच त्याला मंजुरी दिली. आदरणीय उदयनराजे देखील सातत्याने त्याच्या पाठीशी होते. पालकमंत्री देखील बैठकीत होते. आणि प्रतापगडाचं जे काही संवर्धन जतन आहे ते पूर्णपणे इतिहासकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं होतं तसं संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर क्षेत्र महाबळेश्वर असेल, खाली अनेक त्याच्यामध्ये आम्ही प्रकल्प घेतलेले आहेत, पर्यटनाचे प्रकल्प घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला देखील चालना मिळेल. सरकारचा उद्देश आहे या भागातला तरुण नोकरी निमित्त बाहेर जाता कामा नये, तो इथंच त्याला नोकरी मिळाली पाहिजे. म्हणूनच आमचा हा प्रयत्न आहे. उदयनराजेंना देखील आम्ही प्रतापगडाची जी काही जबाबदारी आहे ती आम्ही देतोय. प्रतापगडचं जतन संवर्धन करण्याचं किंबहुना त्यांचा आग्रह असतो नेहमी उदयनराजेंचा. हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.